कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाचा तपास जेव्हा शेवटच्या टप्प्यात येतो तेव्हा अचानक यंत्रणेत काही मोठे बदल झाले तर तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते का? संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्याने महाराष्ट्राचे राजकारण आणि प्रशासन दोनही हादरून सोडले होते, त्यात आता एक नवीन वळण आलं आहे. सरकारने या प्रकरणाच्या छाननीसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत अचानक एक मोठा बदल केला आहे. 9 जानेवारीला नियुक्त केलेले सहसचिव व्यंकटेश भट यांना हटवून त्यांच्या जागी आता सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण हा बदल फक्त प्रशासकीय आहे की यामागे काही वेगळेच गणित दडलेले आहे? आजच्या या बातमीमधून आपण संतोष देशमुख प्रकरणातील तहालियानी समितीचा तो गुप्त अहवाल आणि आताच्या नवीन समितीच्या भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मृदुला. संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक गंभीर बाबी न्यायमूर्ती एम.एल. तहालियानी समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहेत. हा अहवाल इतका संवेदनशील आहे की त्याची सखोल छाननी करण्यासाठी सरकारने राज्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय ताकदवान समिती बनवली आहे. यामध्ये प्रधान सचिव आणि अपर पोलीस महासंचालकांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विचार करा, इतके मोठे अधिकारी जेव्हा एका केससाठी एकत्र येतात तेव्हा त्या केसचे गांभीर्य किती मोठं असेल. या समितीचे मुख्य काम आहे तहालियानी समितीच्या निष्कर्षांची पडताळणी करणे आणि दोषींवर नक्की काय कारवाई व्हावी याचा आराखडा तयार करणे. पण या सगळ्या प्रक्रियेत सहसचिव सुग्रीव धपाटे यांची एंट्री झाल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. व्यंकटेश भट यांना अचानक प्रक्रियेतून बाजूला का केले गेले? सुग्रीव धपाटे यांच्या नियुक्तीमुळे या तपासाला गती मिळणार आहे की दिशा बदलणार आहे? गृह विभाग यावर सध्या बारीक लक्ष ठेवून आहे. या समितीला केवळ दोषी शोधायचे नाहीत तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुद्धा सुचवायच्या आहेत. हे प्रकरण फक्त एका हत्येचे नाही तर सिस्टीम मधील त्रुटींचे सुद्धा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन समितीने तयार केलेला कृती अहवाल म्हणजेच ऍक्शन टेकन रिपोर्ट येत्या विधिमंडळ अधिवेशनात मांडला जाण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा एखादा अहवाल विधानसभेत येतो तेव्हा त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. संतोष देशमुख प्रकरणाचे पडसाद यापूर्वीही राजकीय वर्तुळात उमटले आहेत. आता सरकार या अहवालाच्या आधारे कोणावर कारवाई करणार आणि कोणाला वाचवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सहसचिव स्तरावरील या बदलामुळे अहवालाच्या छाननीमध्ये नेमके काय नवीन मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संतोष देशमुख यांच्यासारखा सर्वसामान्यांच्या न्यायासाठी चाललेला हा लढा तितकाच महत्त्वाचा आहे. अशा हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये अनेकदा पडद्यामागे अनेक हालचाली होत असतात. आपल्याला वाटतं की तपास सरळ रेषेत सुरू आहे, पण प्रशासकीय बदल्या आणि नवीन समित्यांचे गठन हे बरेच काही सांगून जातात. तहालियानी समितीने नेमकं कोणता पुरावा दिला आहे जे आता ही नवीन समिती पुन्हा तपासणार आहे? हा खरोखरच कुतूहलाचा विषय आहे. शेवटी प्रश्न हाच उरतो की या नवीन समितीमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरोखर न्याय मिळणार का, की हा अहवाल सुद्धा फायलींच्या ढिगाऱ्यात कुठेतरी हरवून जाईल? सुग्रीव धपाटे यांच्या नियुक्तीनंतर प्रशासनाला जी गती अपेक्षित आहे ती नक्की कोणाच्या फायद्याची ठरेल? लोकशाही जेव्हा प्रशासकीय पारदर्शकता धोक्यात येते तेव्हा प्रश्न विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रशासकीय समितीमधील असे ऐनवेळेचे बदल तपासावर परिणाम करतात का? सरकार या अहवालावर खरंच कडक कारवाई करेल की हे फक्त राजकीय नाटक आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण माहितीपूर्ण वाटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.